महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सत्य परिस्थिती काय ही तपासावी लागेल आणि त्यामुळे या प्रकरणाचा जो काही तपास आहे तो पोलीस आपल्या रीतीने करतील, डिटेल इन्व्हेस्टिगेशन करतील. त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, दोषी असतील त्यांना त्या ठिकाणी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून हे करण्यात येईल. त्यामुळे कुणी काय लिहिलंय याच्यापेक्षा म्हणजे पोलिसांनी याच्यामध्ये डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करावं आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावी. का घ्यायला तयार नाही याचं उत्तर काँग्रेसच देईल आणि त्यामुळे त्याचं उत्तर काही मी देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे कदाचित त्यांना बिहारच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर संपूर्ण देशामध्ये काही मेसेज द्यायचा असेल किंवा काही मेसेज द्यायचा नसेल, त्यामुळे कदाचित ते अशा प्रकारचा काहीतरी स्टँड घेत असतील. परंतु याच्यातनं त्यांची कन्फ्युज्ड मेंटॅलिटी जी आहे ती समोर येते असं मला वाटतं. असं आहे की काही स्थानिक जनतेतून उत्स्फूर्तपणे अशा प्रकारच्या भावना आपल्या आवडत्या नेत्याबद्दल, आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल, आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल लोक व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा कोणीतरी भावना व्यक्त केल्या असतील. महाविकास आघाडी भारतीय कामगार कर्मचारी संघ या युनियनच्या ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी एअरपोर्ट आणि या परिसरामध्ये काम करणाऱ्या तमाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि खास करून इकडे काम करणाऱ्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही संघटना काम करीत आहे. आणि इकडच्या कामगारांकरता सोयी सुविधा पुरवणं, त्यांच्याकरता विविध प्रकारच्या वेलफेअर स्कीम्स या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं याच्याकरता ही संघटना झटत आहे. आणि या ठिकाणी नक्कीच ह्या कार्यालयाच्या माध्यमातून इकडच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम हे या ठिकाणी होईल. प्रत्येकाला निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची भेट हे प्रत्येक पक्ष घेऊ शकतो. त्यांची जी काही म्हणणी असतील ती ते मांडू शकतात. परंतु माझी एवढीच विनंती राहील की या ठिकाणी रडीचा डाव खेळू नये. आणि त्यामुळे आपण कशामुळे कमी पडलो, लोकांनी आपल्याला का नाकारलं किंवा लोकांनी आपल्याला उचलून का फेकून दिलं, याचा कुठेतरी स्वतः त्यांनी याच्याबद्दल चिंतन करावं. आणि याचं जर त्यांनी चिंतन केलं तर त्यांच्यासाठीच चांगलं राहील. पण मला असं वाटतं की विरोधी पक्ष याचं चिंतन करण्यापेक्षा रडीचा डाव खेळण्यामागे त्याच्यामध्ये त्यांना जास्त रस आहे. फेक नरेटिव्ह पसरवण्यामध्ये त्यांना जास्त रस आहे. आणि असं जर याच मार्गाने तर चालले तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रामध्ये सरकार कोणाचं होतं, त्यामुळे 2013 साली युपीएच्या सरकारनी आणि या ठिकाणी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनी काढलेल्या नोटिफिकेशन मध्येच त्या ठिकाणी सायन्स म्युझियम अशा प्रकारचं नॉमनक्लेचर हे या त्या GR मध्ये आहे, तिकडच्या नोटिफिकेशन मध्ये आहे. आणि त्यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या नावाचा विसर कोणाला पडला ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि त्यामुळे आधीच पासूनच त्या ठिकाणी सायन्स म्युझियम अशा प्रकारचं नॉमनक्लेचर आहे. हे युपीएच्या काळामध्ये काढलेलं नोटिफिकेशन आहे. आणि त्यामुळे स्वतःची आधीच्या आपल्या सरकारने केलेले काम कुठलंही दाखवायला नाही, आपण केलेलं कुठलंही काम शोकेस करायला नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची काहीतरी नागरिकांची, जनतेची दिशाभूल करायची, फेक नरेटिव्ह पसरवायचा, हे सोडून त्यांच्याकडे दुसरं कुठलं काम उरलेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.